घडली गाता सत्य पुरुषाची रे बिन पुरुषाचा बळ सोरावंतीच्या पोटी रे बिन पुरुषाचा बळ सोरावंतीच्या पोटाय रे 7 दिवसांनी बाळ नेला टेंग्या नाला अक्का बाईने निघून गेला चिंचणी सुर नगराला बाळायाचा सांभाळ केला बाळायाचा सांभाळ केला माझ्या लाडक्या बहिणीन जोड नाव देवाचं ठेवलं शिंग बिरू महान जोड नाव देवाचं ठेवलं शिंग बिरू महान अग या दानवे गावात उत्सव मोठा सजला माझ्या काशीलिंग बिरू देवाचा जन्म काळ जोरात झाला अशीची कृपा राहू दे देवा सदैव या गावावर गणमी गायला सत्य बघा बिन पुरुषाच्या बाचार काशीलिंग बिरू देवाचा बारू मामाचा भंडारा शोभतो या कपाला वेळ लावू नको डिंबाऱ्या थाप मार तुझ्या रे ढोलाला
50 गाया आपापली वासरं पाजली सरकारांना निघून गेल्या आणि असणारी मातूर गांधळी गाय बाबा अंधळा ढोळा करायला केला आणि राखायला लागली होती करायला राखायला लागली करायला त्या टायमाला विचार केला मनाला सकाळच्या पाऱ्याला गाई राहिली होती राखण्याला त्या जाग्याला राखण्याला गाई स्वरावंतीनं पाहिली 11 भोवतन फिरत्यानी एवढ्यात मातूर सकाळचा दिवस 12 वाजाय गेला सकाळचा दिवस गेला 12 वाजायला ऊन लागलं धारून दगडा कोणाच्या झळ्या लागल्या होत्या उडायच्या टायमाला संन्यास सवळा केला आणि निघून आली होती वनगाईच्या 11 त्या मग मात्र टायमाला लंगडी गाय आंधळी गाय त्या वेळेला एक डोळा हात केला एक डोळा बाहेर करून लागली होती मात्र सकाळचे ऊन लागलं होतं धारून मात्र त्या जागेला भूक लागली गायला त्या वेळेला भूक लागल्यानंतर विचार केला होता मनाला त्या मग मात्र टायमाला गायीने विचार केला मनाला त्या जागेला भोवतच कराड मात्र अंधा डोळा बाहेर केला चांगला डोळा मात्र बाहेर केला अंधा डोळा मात्र हात केला भोवतन लागली कराड खायला त्या जाग्या जसं मातूर कराड भुकली गाई पाहिली निघून आली होती मातूर त्या वनाच्या जाग्याला त्या मग मात्र मला गंगा सोरावंती निघून आली त्या जाग्याला लागली होती गंगा सोरावंती काय करा माहिती का त्या वेळेला त्या पदराने जो आकूर लोटायला म्हणजे आकूर कोणचा लोटला पहिल्या दिवशी बसल्या होत्या गाया तो लोटला आधी दुसऱ्यांदा मात्र दुसऱ्या तळाव गाया बसल्या होत्या त्या मग मात्र जो आकूर मात्र गंगा सोरावंतीनं मात्र शालवाच्या पदराने त्या वेळा बलुटून काढला त्या जाग्याला मात्र त्याच वेळेला जो ठाकूर लोटला आणि 5 खड मांडला हळदी कुकाचा मान दिला त्या टायमाला गंगा सोरावंती सुटलीशी मागल्या बाजूनं निघून गेली होती मात्र साताल बाडीला मागल्या बाजूला काय झालं माहिती का मागच्या बाजूला अंधळ्या गाईने मात्र चांगला डोहा हात केला जर बघितलं होय पाहिला जसं मात्र बघितलं त्या टायमाला तरी मात्र वाईट वाटलं जीवाला काही करायचं या कर्मगतीला मी काय सांगणार म्हणून वाजानं वाचा केसन घा कसा कापला या वेळेला मात्र चितागती झाली एवढ्या
चिमण्या गेल्या कोट्याला सांग सकाळचा दिवस मात्र म्हावा गेला, चिमणा गेल्या, कोट्याला गाही आल्या, गोट्याला तीन सांज वेळेला. आणि निघून गाया आल्या होत्या गोट्या जरा बघायला लागल्या तर लोटल्याला कुरमातूर पाहिला त्याच वेळेला त्याचा मात्र लोट्याला कुरण्यात बघितला त्या टायमाला सर्व गोष्टी रागाला. करताय शिंग केली होती मात्र गायीवरच्या वेळेला. चाळी शिंग काढून गेला भोगचा निघून चालल्या एवढ्यात मातुर ती काकुलती होऊन गाय काय बोलते गाई लागली बोलायला. सकाळचा दिवस गेला तो पहिला चोर काय आला नाही त्या टायमाला. दोनच घास मात्र करण्याचं खायला मात्र बाहेर तिथं गेलो. ढोळा केला चाऱ्याकडे ओय ढोळा कराकडे केला आणि मी कराड फुकीत राहिलो बोलायला बघा लागला. सगळ्याला बोला लागला. मात्र त्या जाग्याला दोन ग्लास खाल्लं एवढ्यात वाद्यानं वय चढला, केसानं गळा कापला, अकूर मात्र लोटला. कुणी तर दुश्मन आलं त्या जाग्याला. एवढ्यात मातुर गाया लागल्या बोलायला आता हिला मारून तरी कसं जमणार म्हणून मात्र गाया लागल्या विचार करायला. एवढ्यात काय नवल झालं होतं माहितीये का त्या जाग्याला. वार नाही जलमा नंदी नाही पुरुषाचा वारा नाही नंदीचा वारा नाही होय वांगी गाय पुढं आलेली काय म्हणते त्याच वेळेला त्या मग मात्र टायमाला लागली मात्र बोलायला. जातीनिशी राहिलं पाहिजे त्या वेळेला. चाकरानं शेताने पटकीने घर होणार नाहीत बाबा जातीने मी रात्रला राहते आजचा दिवस कसा तरी दुसऱ्या अकराला करमूया म्हणून मात्र त्या टायमाला संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्या 11 गाई राहिल्या त्या जाग्याला. तिसऱ्या अकरा राहिल्या त्या अकराला सकाळच्या पाण्याला वरकडे गायाने आपापली वासरं पाजली त्याच वेळेला आणि मात्र नीतीच्या नियमाला दिवसाचा मोंडा फुटायला गायीने मात्र वासरं पाजली त्या वेळेला.